हडपसर ते यवत हा जो मार्ग आहे हाही जवळपास 5262 कोटी रुपयाचा आहे। याच्यामध्ये 31 किलोमीटर याची लांबी आहे, 25.80 किलोमीटरचा जवळपास 6 पदरी उन्नत मार्ग आहे, 31.65 किलोमीटरचा समांतर 6 पदरी, म्हणजे वरही 6 पदरी आणि खाली 6 पदरी। आपण विचार करू शकता आज आपण ज्यावेळेस इथनं जातो त्यावेळेस आपल्याला काय ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, पण 6 पदरी रोड खाली आणि 6 पदरी रोड वर केल्यानंतर सीमलेसली आपण जाऊ शकू। 50 मिनिटाचा वेळ हा किमान आपला त्या माध्यमातून वाचणार आहे। त्यातनं आपलं डिझेल पेट्रोल सगळं वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे आणि याही प्रकल्पातनं जवळपास 250 कोटी रुपये अपफ्रंट आपल्याला या ठिकाणी प्रीमियम मिळालेला आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सगळी या ठिकाणी कारवाई जी आहे ती आपण करतोय। पुढच्या काळामध्ये नव्या पुरंदर विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देखील वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत। मी आत्ताच श्रावण हर्डीकरशी चर्चा केली आणि आपला जो दिवे घाट आहे या दिवे घाटामध्ये जर आपण एक ट्विन टनेल तयार केला आणि त्या ठिकाणी ट्विन टनेलच्या माध्यमातून जर आपण मेट्रो आणि रस्ता हा त्या टनेलमधनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला जाण्याकरता आपला जो वेळ आहे हा अतिशय कमी होईल आणि सिग्नल फ्री पद्धतीनं आपल्याला मोठ्या एका स्ट्रेचमध्ये पुरंदर एअरपोर्टला पोहोचता येईल। पूर्वी लोकांना असं वाटायचं पुरंदर एअरपोर्ट हे केवळ एक स्वप्न आहे, पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आता 50% जास्त ॲक्विजिशन पैसे देऊन पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता आम्हाला त्याचं टेंडर काढता येईल आणि 91% लोकांनी स्वतः त्याच्याबद्दल आपली संमती दिलेली आहे। आता केवळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं बाकी आहे। पैसे डुडी सगळे आपल्याला मिळालेलेच आहेत, त्यामुळे पैशाची कुठलीही कमतरता नाही। त्यामुळे आता जवळपास ऑगस्टपर्यंत हे ॲक्विजिशन पूर्ण होईल आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशाच्या इतिहासातलं फास्टेस्ट ॲक्विजिशन आजपर्यंत कुठल्याही विमानतळाचं इतक्या वेगानं 6 महिन्यात संपूर्ण ॲक्विजिशन पूर्ण होणं हा एक रेकॉर्ड आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित जिल्हा प्रशासन त्यानंतर MIDC असेल, वेगवेगळे आपले जे काही सगळे